मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 25 पेक्षा जास्त वर्ष या दसरा मेळाव्याला उपस्थित राहिलेलो आहे। अनेक वेळा वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकलेले आहेत। त्याचप्रमाणे आज जेव्हा शिंदेसाहेबांनी शिवसेनेचं ही बागडोर घेतलेली आहे, त्यानंतर मला हा एक आनंद आहे शिवसैनिकांना की वंदनीय शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं कार्य हे आज शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून करत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे। कारण आपण पाहतोय की शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी जी मुंबईतील कामं होती, विकास कामं, त्या विकास कामांना गती दिली आणि हेच बाळासाहेबांना अपेक्षित होतं की मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराप्रमाणे असायला पाहिजे, दिसायला पाहिजे। ते काम आपल्या शिंदेसाहेबांकडून होत आहे। त्याचप्रमाणे शिंदेसाहेब जे ऑन द स्पॉट निर्णय घेतात, ज्या ठिकाणी संकट असतं, ज्या ठिकाणी प्रश्न असतं, त्या ठिकाणपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी निर्णय घेतात। ताबडतोब त्यांच्याबरोबर जे अधिकारी असतात त्यांना तसे आदेश देतात आणि त्या समोरच्या जो नागरिक असेल, जी समस्या असेल त्याचं निराकरण करतात। ही एक गोष्ट जी मला आवडते शिंदेसाहेबांची, ती बाळासाहेबांकडून त्यांच्यापर्यंत आलेली आहे असं मला वाटतं। आणि त्यांच्याच पाठोपाठ आज आपण पाहतोय की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे लोकसभेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत। जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे डेलिगेट्स संपूर्ण देशामध्ये गेले होते, ते शिवसेनेच्या त्या डेलिगेट्सचं नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं। याचा एक अभिमान वाटतो की एक तरुण चेहरा आज शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी आणि युवासेनेसाठी आज डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणून आम्ही पाहतोय। त्यामुळे आज आम्हाला शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून अभिमान आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमचे शिंदेसाहेब हे शिवसेना योग्य पद्धतीने आज पुढे घेऊन जात आहेत। आणि उद्या होणारा हा दसरा मेळावा हा देखील त्याचप्रमाणे शिवसेनेसाठी आणि शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींसाठी एक पर्वणी असणार आहे, एक विचार घेऊन जाणारा पुढे असणार आहे।